नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। बातमीपत्राची सुरुवात करू या सुविचार मालेने। समस्या कितीही मोठी असली तरी ती तुमच्या इच्छाशक्तीपेक्षा मोठी असू शकत नाही। प्रयत्न करा, मार्ग नक्की सापडेल। आजचा सुविचार आपण बघितलात। आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितलात। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीत नशाविरोधी मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। क्राइम ब्रांचने 8,15,000 रुपये किमतीची MD ड्रग्स पावडर जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे। नेमकी ही कारवाई कशी झाली आणि कोण आहे आरोपी, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। अमरावती शहरातील गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ला गुप्त माहिती मिळाली होती की नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हबीबनगर क्रमांक 1 येथे एक व्यक्ती आपल्या घरातून MD ड्रग्सची विक्री करीत आहेत। या माहितीच्या आधारे 26 जून रोजी क्राईम ब्रांचच्या पथकाने हबीबनगर येथे छापा टाकला। घराची झडती घेतली असता पोलिसांना 54 ग्रॅम 2 मिलीग्रॅम मेफेड्रॉन अर्थात MD ड्रग्स आढळून आली। पोलिसांनी जप्त केलेल्या या मादक पदार्थाची किंमत सुमारे 8,13,000 रुपये असल्याचे सांगितले आहे। याशिवाय एक इलेक्ट्रॉनिक्स वजन काटाही जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 2,000 रुपये आहे। अशा प्रकारे एकूण 8,15,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणात 55 वर्षीय अब्दुल एजाज उर्फ एजाज चांदपुरी राहणार हबीबनगर क्रमांक 1 याला अटक करण्यात आली आहे। आरोपी विरुद्ध नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अमरावतीत वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधातील ही एक मोठी कारवाई मानली जात आहे। अमरावतीत पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज रॅकेटवर मोठा आघात झाला आहे। या प्रकरणातील पुढील तपासात आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सिटी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। अमरावतीमध्ये सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह पोस्ट आणि व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे। मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात निवेदन देत निष्पक्ष चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे। नेमके काय आहे हे प्रकरण, पाहूया सविस्तर वृत्तातून। अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्यात सोमवारी मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी एक लिखित तक्रार सादर केली। तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की नाझिया इलाही खान नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर हजरत मोहम्मद पैगंबराबाबत कथित आक्षेपाई व्हिडिओ आणि टिप्पण्या प्रसारित केल्या आहेत, ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात। शिकायतकर्त्यांनी सांगितले की जर या पोस्ट आणि व्हिडिओची सत्यता तपासात समोर आली तर समाजात तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। यामुळे संबंधित सोशल मीडिया अकाउंट, पोस्ट, व्हिडिओ आणि इतर डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी निवेदनद्वारे करण्यात आली आहे। तसेच चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास भारतीय न्याय संहिता अर्थात BNS च्या संबंधित कलमान्वये पुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदन देणाऱ्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की त्यांचा उद्देश कायदा हातात घेण्याचा नसून कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवणे आणि समाजात शांतता, सलोखा व बंधुभाव कायम राहणे हा आहे। यावेळी बल्लाभाई, बबलूराज, शरीफ पठाण, गुड्डू पहलवान, अवेज खान, रावेज खान, शेख दानिश, सलमान खान, फैजान अहमद, हारिस सलीम, कासम खान, शेख सोहेल, मोहसिन शाह आणि इतर अनेक नागरिक उपस्थित होते। नमस्ते, जय भीम, सत अकाल। ये जो शहर है, एकता का संदेश है। हमारा जो देश है, कौमी एकता का संदेश है। हम एक मिलके एक त्यौहार साथ में मनाते हैं, दिवाली हो, ईद हो और या तमाम जो भी त्यौहार मिल के साथ में मनाते हैं। लेकिन नाजिया खान ने जो गुस्ताखी की है
खुसरो हुजूर की शान में गुस्ताखी की हुई है, जो शहीदान करबला के बारे में गुस्ताखी की है, तो इसके खिलाफ हम कड़ी से कड़ी कार्रवाई करेंगे। और हमारी प्रशासन से यही उम्मीद है कि बिल्कुल आप लोग कड़ी से कड़ी इस पर कार्रवाई करो, इनको जेल में डालो, इनको अंदर करो। और इसी के लिए हम ये लोग आए हैं, सर को मेमोरेंडम दिए हैं, हमने थाने में आए हैं और इसके खिलाफ हम हमेशा कार्रवाई करते रहेंगे, चाहे वो नाजिया खान हो या कोई भी हो। सोशल मीडियावरील पोस्ट आणि त्यातून निर्माण होणारे वाद हे आजच्या काळातील गंभीर आव्हान बनले आहे. त्यामुळे कोणतीही माहिती प्रसारित करताना जबाबदारीने वागणे आणि कायद्याचा आदर करणे अत्यंत गरजेचे आहे. या प्रकरणात पोलीस तपासानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. अमरावती शहराला हादरवणाऱ्या रानडुकराच्या हल्ल्यातील दुर्दैवी घटनेत अखेर ज्येष्ठ नागरिक गोविंद पिंजरकर यांची मृत्यूशी झुंज सुरू असलेली आज अपयशी ठरली. मॉर्निंग वॉकच्या दरम्यान झालेल्या या भीषण हल्ल्यानंतर 2 दिवस उपचार सुरू असून मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अमरावती शहरातील शेगाव रोडवरील आशियाड कॉलनी परिसरात 24 जून रोजी पहाटे सुमारे 5:15 वाजता ही धक्कादायक घटना घडली होती. दररोजप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले गोविंद पिंजरकर वय 65 वर्ष हे विघ्नहर्ता गणपती मंदिरासमोरील मोकळ्या जागेतून जात असताना अचानक एका रानडुकराने त्यांच्यावर भीषण हल्ला चढवला. रानडुकराने त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर चावे घेतले. या हल्ल्यात त्यांचे एक बोटही तुटले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेचे थरारक दृश्य परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण शहर हादरले. मात्र 2 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास गोविंद पिंजरकर यांचे उपचार दरम्यान निधन झाले. या घटनेनंतर आशियाड कॉलनीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की गेल्या वर्षी याच परिसरात बिबट्याचाही वावर आढळला होता. नाल्यालगत वाढलेली झुडपे आणि रानडुकरांचा वाढता संचार यामुळे हा भाग धोकादायक बनत चालला आहे. रानडुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, मोकळ्या जागेला मजबूत कंपाऊंड वॉल उभारावी, नाला पूर्णपणे बंदिस्त करावा आणि वन विभाग, महानगरपालिका व प्रशासनाने संयुक्तपणे तातडीची कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान दिवंगत गोविंद पिंजरकर यांचे पुत्र प्रवीण पिंजरकर यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना सांगितले की माझे वडील परत येणार नाहीत, पण इतर कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये. नागरिकांनी एकटे फिरणे टाळावे आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. गोविंद पिंजरकर यांच्या मृत्यूनंतर एक प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची? वन्य प्राण्यांचा वाढता वावर, नाल्यांची दयनीय अवस्था आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अभाव यामुळे आणखीन एखादा निष्पाप नागरिक बळी जाण्याची वाट प्रशासन पाहणार का? या घटनेतून धडा घेत संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस पावले उचलणे हीच दिवंगत गोविंद पिंजरकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अमरावतीच्या इरविन जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाणी संकटानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तपले आहे. गरिबांचे देवस्थान मानल्या जाणाऱ्या या रुग्णालयात पाणी शिरल्याने आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून चिकित्सक आणि महानगरपालिका आयुक्तांवर गंभीर आरोप करत त्यांच्या तात्काळ निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. अमरावतीतील इरविन जिल्हा सामान्य रुग्णालयात पावसाचे पाणी शिरून ICU, वार्ड आणि महत्वाच्या विभागांवर परिणाम झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जिल्हा शल्य चिकित्सक आणि महानगरपालिका आयुक्त यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असताना कोणतीही पूर्वतयारी करण्यात आली नाही असा आरोप करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीसाठी येणारा निधी आणि नालेसफाईवरील खर्चाची विशेष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली. दरम्यान मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे. अमरावतीचे सामान्य रुग्णालय
ज्याला इरविन या नावाने अमरावती जिल्ह्यात ओळखल्या जाते. त्या दिवशी 24 तारखेला पाणी आलं. त्या दिवशी इतकी बेकार हालत झाली होती का पुरे इरविनमध्ये 1 ते 1.5 फूट पाणी होतं. पावसाळ्याआधीचं जे नियोजन असते, दवाखान्याचे CS म्हणो का यांनी त्याचं नियोजन करायला पाहिजे होतं पावसाळ्याच्या आधी, आणि महानगरपालिकेचे आयुक्त असो यांनी शहराचं पावसाळ्याआधीचं जे नियोजन असते, नाले सफाई वगैरे सगळं हे केलं नसल्यामुळे ते इरविनमध्ये पूर्ण पाणी घुसलं होतं. ह्याला सर्वस्वी जबाबदार तिथले सामान्य रुग्णालयाचे CS आणि अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त हे जबाबदार आहे. कारण की जनतेच्या पैशातून घेतलेले सगळे साफसफाईचे पैसे हे फक्त गळत आहे, खात आहे, एवढा त्यांचा धंदा आहे. CSला स्वतःचा दवाखाना सांभाळता येत नाही. नेहमीचेच प्रकार आहे तिथले, संडास पहा, बाथरूम पहा, कसे दरवाजे मागायचे. आरोग्याचे काही लोक आले होते, मधात बावनकुळे साहेबांनी पण त्यांची कंप्लेंट केली होती. म्हणजे तुम्ही त्यांची लेवल पहा का. त्यांना हे माहीत आहे का पुऱ्या जिल्ह्याच्या 14 तालुक्यातले लोक त्या इरविनमध्ये उपचारासाठी येतात, आणि त्यांना अशी परिस्थितीमध्ये 1.5 ते 2 फूट पाणी त्याच्यात राहील तर काय ते इरविन आणि काय ते सामान्य रुग्णालय राहील. आधी महानगरपालिका तर बिलकुल म्हणजे फक्त पैसे खाण्यासाठीच आहे असं हे सिद्ध होते एवढ्या याच्याहून. म्हणून यांच्यावर मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं का यांच्यावर त्वरित कारवाई करा, आयुक्तावर आणि CSवर. एवढंच मी त्यांना मागणी केली आहे. इरविन रुग्णालयातील या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेनंतर शासन आणि प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आता संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात युवा स्वाभिमान पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गुणगौरव सोहळ्यात 10वी आणि 12वी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या तब्बल 8,300 विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. आमदार रवी राणा आणि भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आलेत. या कार्यक्रमाला महापौर श्रीचंद तेजवाणी, जिल्हा शहराध्यक्ष नितीन धांडे, उपमहापौर सचिन भेंडे, हरप्रीत मिन्हास, प्रकाश साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या मातांचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे असलेल्या आईच्या योगदानाला सलाम करत साडी भेट देण्यात आली. तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक बॅग, नोटबुक, पेन, वॉटर बॉटल आणि टिफिन बॉक्सचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दूरध्वनीद्वारे विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात. यावेळी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने अमरावतीत अत्याधुनिक IT पार्क उभारण्याचा संकल्प व्यक्त केलाय. विद्यार्थ्यांना रोजगारासाठी बाहेर जावे लागू नये याकरिता अमरावतीला शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र बनवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माझा फक्त एवढंच मला खंत राहील की दरवर्षी ज्या मुलांना मी दिल्ली पार्लमेंट नेत होती, खासदार असताना 5 वर्ष 500 मुलांना ते फक्त मिस होत आहे माझ्याकडनं. थोडा दुःख मला राहील की जे मुलं 10वी पासून 12वी पासून त्या लॉ मध्ये जिथे लॉ बनते पूर्ण देशाच्या भारताचं त्या पार्लमेंटमध्ये नेत होती, बिर्ला साहेबांची भेट करून देत होती, एज्युकेशन मिनिस्टरची भेट करून देत होती, आमचे डिफेन्स मिनिस्टरची भेट करून देत होती, आमचे फायनान्स मिनिस्टरची भेट करून देत होती. पार्लमेंटमध्ये संविधान सगळ्यात ओरिजिनल आणि जुना संविधानचे दर्शन करून घेत होती. आज ते मी करू शकत नाही. त्याला दुःख आणि त्याची खंत मला नेहमी राहणार आहे. पण वन थिंग आय कॅन डेफिनेटली प्रॉमिस यू की माझी अमरावतीला मी मागे सोडणार नाही आणि येणाऱ्या भविष्यामध्ये अमरावती नागपूर, नागपूर अमरावती ऑन रोड मेट्रो लवकरच सुरू होईल, ज्या कारणाने आमची अमरावतीची अजून ओळख हा मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे. एअरपोर्ट झाला, दुरंतो ट्रेनचं स्टॉपेज आणलं, पुणे ट्रेन सुरू करून घेतली. येणाऱ्या भविष्यामध्ये पुणे फ्लाईट सुद्धा आपण लवकरच सुरू केलो
IT पार्क आमचे देवेंद्र फडणवीसजींनी अनाऊन्सच केला आहे, ते लवकरात लवकर आपली अमरावतीमध्ये येणार आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आमच्या मुलांना दुसऱ्या शहरांमध्ये जायची गरज नाही पडली पाहिजे. त्या गोष्टीकरिता एक लीडर, एक सून, एक या अमरावतीची सदस्य म्हणून मी तुम्हाला एवढाच विश्वास देऊ सकते, आने वाला भविष्य ये हमारा ही होगा. हम इस भविष्य के साथ किसी को खेलने नहीं देंगे और मेरी अमरावती आने वाले भविष्य में बड़े सिटियों के साथ कंपेयर हो, इतना काम हम जरूर करेंगे. एवढंच मी सगळ्यांना सांगते आणि जेवढे मुलं इथे आहे देवा चरणी एवढंच प्रार्थना करीन, इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी आमच्यापेक्षा मोठं हो, एवढीच देवाचरणी प्रार्थना करताना सगळ्यांना खूप सारा प्रेम. तर आमदार रवी राणा यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील प्रत्येक संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करत सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला. आज अमरावतीमध्ये जे विद्यार्थी शिकतात, मुंबई, पुणे, हैदराबाद, दिल्ली मोठमोठ्या शहरामध्ये नोकरीसाठी जातात, पण अमरावतीमध्ये एवढे मोठे मोठे उद्योग आता येत आहे. अमरावती ज्या गतीने वाढत आहे त्या गतीमध्ये खऱ्या अर्थानं हरमनचा सुद्धा एक प्लांट घेऊन मोठ्या प्रमाणात आपल्याला रोजगाराची संधी अमरावतीमध्ये एक चांगली मिळणार आहे. आज नांदगाव पेठ MIDC जर तुम्ही पाहिली तर प्रत्येक ठिकाणी उद्योगाचं काम चालू आहे. आज त्या ठिकाणी रेमंड आलेला आहे, सियाराम आलेला आहे, श्याम इंडो आलेला आहे, रतन इंडियाचा प्लांट चालू आहे. टेक्स्टाईल पार्क 2000 एकरामध्ये टेक्स्टाईल पार्क होत आहे. 100 एकरामध्ये हरमनच्या फॅक्टरीचं काम चालू आहे. आज पॉवर प्लांटच्या माध्यमातून सोलरचा सुद्धा मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी येत आहे. अशा IT पार्कचं मोठ्या प्रमाणात येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये निर्मिती होणार आहे. असे मोठे मोठे जेव्हा आपण प्रोजेक्ट अमरावतीमध्ये आणतो त्याच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं अमरावतीची गती होते, विद्यार्थ्यांना कुठेतरी मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळते आणि त्याच्यासाठी लागते पॉलिटिकल ज्याच्यामध्ये विजन असते, जो पॉलिटिकल त्याच्यामध्ये विजन ठेवून काम करू शकते, ज्याची पकड महाराष्ट्राच्या मंत्रालयापासून तर दिल्लीच्या तख्तापर्यंत असते, तोच राजकीय नेता अमरावती जिल्ह्याचा विकास करू शकते. आणि ती संधी मागच्या वेळेस नवनीत राणाला आपण सगळ्यांनी दिली. एक आमदार म्हणून मला संधी दिली आणि मला असं वाटतं की जेव्हा स्टुडंट लाईफमध्ये विद्यार्थी जेव्हा शिकतात तसं पॉलिटिशियनसुद्धा स्टुडंट असतो. पॉलिटिशियनचं पण काही पूर्ण अभ्यास पूर्ण नसते. नितीन भाऊ, जेव्हा आपण पॉलिटिकल जीवनामध्ये काम करतो तर आपल्यापेक्षा सिनियर लोक जे असतात त्यांच्यापासून आपल्याला शिकावं लागतं. जेव्हा विद्यार्थी जीवनामध्ये असतो तर आपल्या गुरुकडनं शिकावं लागते, आईकडनं शिकावं लागते, वडिलांकडनं शिकावं लागते, आपल्या सिनियरकडनं शिकावं लागते. जो शिकण्याची तयारी ठेवतो तोच सगळे मिशन गाठू शकतो, तोच सगळे यश मिळू शकतो. म्हणून शिक्षण हे कधी जीवनात खतम होत नाही. ज्या चांगल्या गोष्टी मिळते त्या शिकत जायचं आणि यशाची पायरी एक एक गाठत राहायचं आणि पुढे जात राहायचं. हा विचार करून जर विद्यार्थ्यांनी पुढे जर आले तर मी आपल्याला सांगतो, आपल्या जीवनामध्ये कोणी आपल्याला थांबू शकत नाही, आपल्या जीवनामध्ये कोणी आपला मॉरल कमी करू शकत नाही. कारण की जेव्हा चांगले विचार घेऊन चांगल्या विचाराने जेव्हा पुढे जातो तो विचार आपल्याला हिंमत देते, ताकद देते आणि तोच विचार आपल्याला यश देते. पण त्या यशाला गाठण्यासाठी चांगले विचार आणि चांगले निर्णय हे जीवनामध्ये घेतले पाहिजे, असं मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून सांगत आहे. अमरावतीच्या खापर्डे बगीचा परिसरातील संकल्प चौधरी मॅटर्निटी हॉस्पिटल आणि डायलिसिस सेंटर येथे डॉक्टर अविनाश चौधरी यांच्या षष्टीपूर्तीनिमित्त तसेच डॉक्टर राधा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढदिवस आणि वैयक्तिक आनंदाचे क्षण समाजहितासाठी समर्पित करण्याचा आदर्श या डॉक्टर दाम्पत्याने घालून दिला आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान या संदेशासह आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या शिबिरात आतापर्यंत सुमारे 50हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजू रुग्णांच्या जीवन रक्षणाकरिता योगदान दिले आहेत. रक्ताची गरज कधीही आणि कोणालाही भासू शकते. अशा परिस्थितीत स्वइच्छेने केलेले रक्तदान अनेकांना नवं जीवन देऊ शकते. समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. निमित्त ब्लड डोनेशनचा कॅम्प अरेंज केलाय.
संकल्प चौधरी हॉस्पिटल मॅटर्निटी हॉस्पिटल अँड डायलिसिस सेंटर आणि गोडे कॉलेजची ब्लड डोनेशन जे कॅम्पची टीम आलेली आहे आणि त्यांच्या संयोगाने आपण हा कॅम्प अरेंज केलाय आणि छान प्रतिसाद मिळतोय. छान वाटतंय. आज वाढदिवसा दिवशी आपण स्वतः ब्लड डोनेट करतोय आणि आपण काही ना काही समाजाचं आपण दायित्व लागलेलं असतं. सगळेजण थोडा ना थोडा आपला खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे. जे प्रत्येकाला जमेल तसं त्यानं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे. हे प्रत्येक समाजातल्या माणसाचं खरं तर कर्तव्य आहे आणि छान असंच दरवर्षी कॅम्प आम्हाला अरेंज करता यावा अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू सो मच. आणि मला वाढदिवसा दिवशी ज्या भरभरून शुभेच्छा सगळेजण दिलेत त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आज डॉक्टर राधा चौधरी मॅडम ह्या आमच्याकडे स्त्रीरोग विभागामध्ये प्रोफेसर आहेत. त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ डॉक्टर अविनाश चौधरी सरांनी नेफ्रॉलॉजिस्ट, ते पण डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेजला मेडिसिन विभागा अंतर्गत प्राध्यापक म्हणून काम करतात. यांचा मी अतिशय ऋणी आहे. इथे ब्लड डोनेशन कॅम्प त्यांच्या संकल्प चौधरी मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये अँड डायलिसिस सेंटरमध्ये ऑर्गनाईज केल्याबद्दल मी डॉक्टर राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेजतर्फे सरांचे आभार मानतो आणि इथून पुढे सरांचं अशाच ब्लड डोनेशन कार्यासाठी आम्हाला सहभाग राहील आणि डॉक्टर नीरज मुरके सर ज्यांनी हा कॅम्प ऑर्गनाईज करण्यामध्ये हातभार लावला त्यांचं पण मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. तर आणि सोबतच सिटी न्यूजनी आम्हाला याच्यामध्ये संधी दिली कव्हरेज घेण्यामध्ये, त्यांच्या पण सिटी न्यूजचे पण मी आभार मानतो. सर्वप्रथम सिटी चॅनलचे आभार व्यक्त करतो, चंदूभाऊंचे आभार व्यक्त करतो की आमच्या सगळ्या सामाजिक उपक्रमांना ते उपस्थिती लावून समाजापर्यंत आमचं उद्दिष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. जसं सगळेजण म्हणतात की समाजसेवक आपल्या घरात जन्म घ्यायला हवा आणि सामाजिक दायित्व आपल्या घरापासून सुरू व्हायला पाहिजे. त्याच अनुषंगाने आम्ही हा ब्लड डोनेशन कॅम्प आज माझ्या पत्नी सौ राधा चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही आज घेतोय. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेजचा यामध्ये संपूर्ण सहभाग लाभतोय. मला या गोष्टीची संपूर्ण जाणीव आहे की ऑर्गन डोनेशन, ब्लड डोनेशन हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहेत आणि ते आपण सगळ्यांनी जोपासलं पाहिजे. सोबतच डायलिसिस आणि किडनी स्पेशालिस्ट असल्या कारणामुळे आमच्या रुग्णांना खूप जास्त रक्ताची आवश्यकता पडतं आणि म्हणून काहीतरी परतावा सुद्धा केला पाहिजे. म्हणून किडनी डेच्या दिवशी किंवा माझ्या जन्मदिनाच्या दिवशी किंवा मॅडमच्या जन्मदिनाच्या दिवशी आमच्या हॉस्पिटलचा स्टाफ सातत्याने अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेत असतो. मला असं वाटतं हे एक दायित्व आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि असे अनेक सेक्टरमध्ये आम्ही सामाजिक दायित्व पूर्ण करण्याचा आम्ही जशी संधी मिळेल तशी पार पाडण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांनी आपण एक माणूस म्हणून ही माणुसकी जोपासली पाहिजे. जे काय दान आपल्याला करता येईल, जे श्रमदान आहे, रक्तदान आहे, अवयदान आहेत, ऑर्गन डोनेशन्स आहेत किंवा अजून कोणत्या गोष्टी आहेत आपल्याला करता आल्या पाहिजे, ते याच जीवनामध्ये आपण केलं पाहिजे असं मला असं वाटतं. एक सामाजिक छोटासा कार्यकर्ता, एक छोटासा डॉक्टर आणि एक अशी उच्चभ्रू शिक्षित व्यक्ती म्हणून हे माझं दायित्व मी पार करण्यासाठी आज इथे हा ब्लड डोनेशन कॅम्प केला आहे. आतापर्यंत जवळजवळ 25 लोकांनी ब्लड डोनेशन केलं आहे. त्यात माझ्या हॉस्पिटलचे एम्प्लॉईज, सहकारी, फार्मास्युटिकल कंपनीचे लोक या सगळ्यांनी डोनेशन केलं आहे. मी त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. पुनश्च तुम्हा सर्व लोकांचे आभार व्यक्त करतो. राज्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्याकरिता ऑपरेशन कवच ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमेअंतर्गत दत्तापूर पोलीस स्टेशनच्या वतीने जनजागृतीपर भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन परिसरातून या रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नशा सोडा, जीवन जोडा, अंमली पदार्थांना ठाम नकार आणि व्यसनमुक्त युवक सशक्त भारत असे संदेश असलेले फलक हातात घेत नागरिकांमध्ये जनजागृती केली. युवकांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.
तसेच शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिर्मित सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आलेत. या उपक्रमाला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत दत्तापूर पोलिसांच्या या जनहिताच्या मोहिमेचे स्वागत केलेत. या रॅलीमध्ये ठाणेदार गिरीश ताथोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, महिला व पुरुष पोलीस अधिकारी, अंमलदार आणि सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झालेत. ऑपरेशन कवच अंतर्गत आयोजित हा उपक्रम युवकांमध्ये नशामुक्तीबाबत जागरूकता निर्माण करणारा आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारा ठरला. शहरामध्ये एक मोटरसायकल रॅली काढलेली आहे आणि त्यातून जनतेला आम्ही हा संदेश देऊ इच्छितो की आपण सर्वांनी अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहायचं आहे. कारण अंमली पदार्थाच्या सेवनामुळे आपला हा समाज पोखरला जातोय. व्यसन केल्यामुळे त्यातून गुन्हेगारी वाढत आहे आणि गुन्हेगारी वाढल्यामुळे मोठे गुन्हे घडून सामाजिक स्वास्थ्य बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आजच्या ह्या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना हेच आवाहन करतो की जे काही अंमली पदार्थ आहेत त्यांची नशा करण्यापासून आपण आपल्या परिवारातील, आपल्या समाजातील मुलांना, व्यसनातील लोकांना यापासून परावृत्त करायचं आहे आणि एक सुदृढ समाज निर्माण करायचा आहे. नागपुरात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात 5 पावली पोलिसांना मोठे यश आले आहे. तब्बल 63,99,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी आणखीन एका जुन्या घरफोडीची कबुली दिल्याने अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. नागपूरच्या 5 पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. फिर्यादीच्या भावाचे कुटुंब राजस्थानमधील खाटूश्याम मंदिर येथे दर्शनासाठी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूम मधील कपाट आणि लॉकर फोडून सोने चांदी तसेच रोख रक्कम लंपास केली होती. घटनेनंतर 5 पावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. चौकशी दरम्यान आरोपींकडून तब्बल 59,12,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याच आरोपींनी 10 महिन्यापूर्वी लष्करी बाग परिसरातील आणखीन एका घरफोडीची कबुली दिली. त्या गुन्ह्यातील जवळपास 4,87,000 रुपयांचे सोन्याचे दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले. दोन्ही गुन्ह्यातील मिळून तब्बल 63,99,420 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 5 पावली पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्यामध्ये जे रेकॉर्डवरचे 2 गुन्हेगार आहेत, यश बनसोड आणि अंशुल वाकडे, यांनी ही चोरी केल्याचं, घरफोडी केल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याच्या अनुषंगाने आमच्या डीबी पथकाचे इन्चार्ज माझगावकर, त्यांची डीबी टीम यांनी त्याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असा तपास केला आणि त्यामध्ये दोघांना अटक करून त्याच्यामध्ये जवळपास 64 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे. और संबंधित जे आरोपी आहेत त्यांच्याकडून आणखीन एक घरफोडी ज्याच्यामध्ये 34 ग्रॅम सोनं त्याच्यामध्ये गेलेलं होतं, ते पण आम्ही पूर्णपणे रिकव्हर केलेलं आहे. ज्याने असं एकूण जवळपास 64 ते 65 लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी आपण रिकव्हर केलेला आहे. जवळपास गेल्यापैकी पूर्ण मुद्देमाल आम्ही या ठिकाणी रिकव्हर केलेला आहे. याच्या अनुषंगाने एक मोठे घरफोडी या ठिकाणी उघडकीस झालेली आहे. सर, यांचा मोडच काय होता आणि यांचा मोडच असाच आहे की बंद जे घरं असतील ते घरं फोडणे, तसंच घरावरून चढून घराचे पत्रे काढून त्यामधून चोरी करणे, हे यांची मोडच आहे. रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत, त्याच्यामध्ये वारंवार ते गुन्हे करतात. त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्यावरती यापूर्वी कारवाई केलेली आहे, यापूर्वी अटकही केल्या आहेत. जसे ते जेलमधून सुटतात पुन्हा तेच घरफोडी करतात. दारू पिण्याच्या व्यसनेच्या आहेत, इतर त्यांना व्यसन आहे, त्या अंमलाखाली राहून ह्या चोऱ्या केलेल्या. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर 5 पावली पोलिसांनी घरफोडीच्या 2 गंभीर गुन्ह्याची उकल करत आरोपींना गजाआड केले आहे. मोठ्या प्रमाणात मुद्देमाल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील ठाणेगाव येथे भर दिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. तलाव परिसरात एका सेवानिवृत्त शिक्षकाचा मृतदेह आढळला असून डोक्यावर दगडाने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील ठाणेगाव येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार 2 व्यक्ती दुचाकीवरून ठाणेगाव तलाव परिसरात आल्या होत्या. त्यावेळी तलावाजवळ गुरे चारत असलेल्या एका गुराख्याने त्यांना पाहिल्याचे सांगितले जात आहे. काही वेळानंतर त्यापैकी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर मोठ्या दगडाने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात संबंधित व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृताची ओळख लीलाधर नथू मोहरकर वय 62 वर्ष अशी झाली असून ते सेवानिवृत्त शिक्षक होते. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पवनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि तपास सुरू केला. या प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, आर्थिक व्यवहार किंवा अन्य कोणते कारण होते का याचा तपास पवनी पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे ठाणेगाव आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पवनी पोलिसांकडून सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणातील अधिकृत माहिती समोर येताच आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील एक धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरलेला व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बैलगाडीतून वाळू वाहतूक करणारी एक व्यक्ती पोलिसांसारखी टोपी घातलेली दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असून प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील अरोली गाव परिसरातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अरोली गावातून मसला गावाच्या दिशेने काही जण बैलगाडीतून वाळू वाहतूक करताना दिसत आहेत. त्यापैकी एका व्यक्तीने पोलिसांच्या टोपीसारखी दिसणारी टोपी घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओनंतर नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या असून वाळू वाहतुकीसह पोलिसांच्या गणवेशाशी साधर्म्य असलेल्या वस्तूचा वापर केल्याच्या आरोपाचाही चर्चा रंगली आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये वाळू, माती आणि मुरुमाच्या अवैध वाहतुकीबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र या व्हिडिओतील व्यक्तीची ओळख, वाळू वाहतुकीची कायदेशीर स्थिती किंवा टोपीचा वापर कोणत्या परिस्थितीत झाला याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणात पोलीस आणि महसूल विभाग कोणती कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून या प्रकरणाबाबत संबंधित विभागांकडून अधिकृत माहिती किंवा कारवाई समोर येणे बाकी आहे. वाशिम शहरात दुकानफोडीची मालिका रचणाऱ्या एका सराईत चोराला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिवसा दुकानाची रेकी आणि रात्री अंगावर घोंगडी घेऊन चोरी करणाऱ्या या आरोपीने तब्बल 7 दुकानफोडी केल्याची कबुली दिली आहे. काय आहे ही संपूर्ण कारवाई पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. वाशिम शहर पोलिसांनी दुकानफोडीच्या अनेक गुन्ह्याचा छडा लावत खेत्राजी माणिक पवार या सराईत चोराला अटक केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील खरबी येथील हा आरोपी दिवसा शहरातील बंद दुकाने आणि परिसराची रेकी करत होता. त्यानंतर रात्री अंगावर घोंगडी घेऊन आपली ओळख लपवत दुकानांचे कुलूप तोडून चोरी करत. पोलीस तपासात आरोपीने पाटणी चौक, अकोला रोड, रिसोड नाका, हिंगोली रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लव्हाळा परिसरातील 7 दुकानफोडीची कबुली दिली आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीतील रोकड, लोखंडी रॉड, पेचकस, कुलूप तोडण्याची हत्यारे, बॅटरी, टोपी, स्कार्फ आणि चोरीसाठी वापरलेली घोंगडी जप्त करण्यात आली आहे. आता या आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. त्या सर्व घटनास्थळांचं बारकाईने विश्लेषण करून तेथे उपलब्ध झालेले तांत्रिक व भौतिक पुरावे या सर्वांचा अभ्यास करून वाशिम शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अत्यंत मेहनतीने सदरचा आरोपी हा ताब्यात घेतलेला आहे. त्यामध्ये त्याने आतापर्यंत एकूण 7 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे. आज पावेतो त्याच्याकडून 1,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सध्या पोलीस कोठडीमध्ये असून अधिक तपास चालू आहे. शक्यता आहे की या व्यतिरिक्तही काही गुन्हे उघडकीस येऊ शकतील. सर, मूळचा आरोपी हा कुठला आहे, कसा? हा मूळचा आरोपी खरबी तालुका हिंगोली येथील असून त्याच्यावर हिंगोली येथे
17 ते 18 गुन्हे दाखल आहेत आणि हा अत्यंत सराईत गुन्हेगार आहे. घोंगडीचा आडोसा घेऊन पोलिसांना चकवा देणार हा सराईत चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या अटकेमुळे गेल्या 3 वर्षापासून सुरू असलेल्या दुकानफोडीच्या मालिकेचा उलगडा झाला आहे. वाशिम शहर के पास पुसद महामार्ग पर रेलवे ओवरब्रिज के समीप आज तड़के एक बड़ा सड़क हादसा हो गया. नागपुर से परभनी जा रही खुराना ट्रैवल्स की यात्री बस अचानक अनियंत्रित हो गई. चालक का नियंत्रण छूटते ही बस डिवाइडर पार कर सड़क किनारे टिन शेड से बनी 4 से 5 दुकानों में जा घुसी. हादसे में चिकन, मटन और पान मसाला की दुकानों को भारी नुकसान पहुंचा. टक्कर इतनी जोरदार थी कि दुकानों के टिन शेड और अंदर रखा सामान पूरी तरह क्षतिग्रस्त हो गया. राहत की बात यह रही कि घटना तड़के होने के कारण दुकानों में कोई मौजूद नहीं था, जिससे एक बड़ा हादसा टल गया. बस में करीब 30 यात्री सवार थे. दुर्घटना में चालक सहित 5 से 6 यात्री घायल हो गए. स्थानीय लोगों और पुलिस की मदद से सभी घायलों को तत्काल अस्पताल पहुंचाया गया, जहां उनका उपचार जारी है. प्रारंभिक जानकारी के अनुसार हादसे की वजह चालक का बस से नियंत्रण खो देना बताया जा रहा है. पुलिस ने मामला दर्ज कर दुर्घटना की जांच शुरू कर दी है. आप देख रहे हैं सिटी न्यूज चैनल. ऐसी ही तेज, सटीक और विश्वसनीय खबरों के लिए हमारे सभी सोशल मीडिया प्लेटफॉर्म को लाइक, फॉलो और सब्सक्राइब करें. वीडियो को अधिक से अधिक शेयर करें और अपनी राय हमें कमेंट करके जरूर बताएं. सिटी न्यूज चैनल, आपकी आवाज, आपकी खबर. वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी घसरलेले सोयाबीनचे बाजारभाव आता पुन्हा वाढू लागले आहेत. नेमके किती वाढलेत दर, या तेजीमागचे कारण काय आणि पुढील काळात बाजाराची दिशा कशी असू शकते, जाणून घेऊया या विशेष रिपोर्टमधून. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात पुन्हा तेजीचे संकेत दिसत आहेत. मागील आठवड्यापूर्वी प्रति क्विंटल 7,500 रुपयापर्यंत पोहोचलेले सोयाबीनचे दर अचानक घसरून 6,500 रुपयापर्यंत आले होते. या घसरणीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र गेल्या 3 दिवसापासून जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला वेग आला आहे. शेतकऱ्यांमध्ये नव्याने उत्साह निर्माण झाला असून बाजारातील वातावरणातही सकारात्मक निर्माण झाले आहे. या सकारात्मक वातावरणाचा परिणाम आता सोयाबीनच्या बाजारभावावरही दिसून येत आहे. जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनला प्रति क्विंटल जवळपास 7,000 रुपयापर्यंत दर मिळत आहे. दरात झालेल्या या सुधारणेमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात पावसाची स्थिती आणि बाजारातील मागणी यावर सोयाबीनच्या दराची पुढील दिशा अवलंबून राहणार असल्याचे बाजार अभ्यासकाचे मत आहे. सोयाबीनच्या बाजारभावातील ही तेजी पुढील काही दिवस कायम राहते का, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी आली आहे. कारंजा तालुक्यातील दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर कपाशी लागवडीला वेग आला असून शेतकऱ्यांनी उत्साहात पेरणीला सुरुवात केली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. मान्सूनच्या उशिरामुळे वाशिम जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र काल झालेल्या दमदार पावसामुळे कारंजा तालुक्यातील विळेगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेरणीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी आता कपाशी लागवडीला सुरुवात केली आहे. शेतात ट्रॅक्टर आणि पेरणी यंत्राची लगबग सुरू असून शेतकरी नव्या आशेने खरीप हंगामाची सुरुवात करत आहेत. उशिरा का होईना पण पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुढील काही दिवसही पावसाचा चांगला जोर कायम राहिल्यास इतर पिकांच्या पेरण्यांनाही वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारंजा तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामाला अखेर गती मिळाली असून कपाशी लागवडीला सुरुवात झाली आहे. आता पुढील काळातही पावसाची साथ मिळाली तर शेतकऱ्यांसाठी हा हंगाम दिलासादायक ठरू शकतो. वाशिम शहराजवळ आज पहाटे एक मोठी दुर्घटना घडली. नागपूरवरून परभणीकडे जाणाऱ्या खुराना ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात झाला असून चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुकानामध्ये घुसली. या अपघातात चालकासह 5 ते 6 प्रवासी जखमी झाले आहेत.
वाशिम शहराजवळील पुसद महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आज पहाटे हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार नागपूरवरून परभणीकडे जाणारी खुराना ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या दुभाजकावरून थेट रस्त्यालगत असलेल्या दुकानामध्ये घुसली. या अपघातात चिकन, मटण आणि पान मसाल्याच्या सलग 4 ते 5 दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. दुकानांच्या 3 टपऱ्यांसह संपूर्ण साहित्याचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सुदैवाने ही घटना पहाटे घडल्याने दुकानामध्ये कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. खुराना ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते. अपघात चालकासह 5 ते 6 प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे. वाशिम मधील या अपघाताने पुन्हा एकदा खासगी प्रवासी वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेच्या प्रत्येक अपडेटसाठी सिटी न्यूज सोबत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा दुहेरी संकट ओढवले आहे. एकीकडे मान्सूनचा उशिरा झालेला पाऊस आणि दुसरीकडे 40 अंशाहून अधिक तापमानामुळे अनेक संत्रा बागांमधील झाडे वाळून गेली आहेत. यामुळे मृग आणि आंबिया बहाराचे उत्पादन धोक्यात आले असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरुळपीरसह इतर तालुक्यातील अनेक संत्रा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे वाळल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्याच्या मध्यापासून संत्रा झाडांना ताण देण्यासाठी नियोजनपूर्वक पाणी बंद केले होते. साधारणपणे 1.5 महिना हा पाण्याचा ताण आवश्यक मानला जातो, ज्यामुळे पुढील बहार चांगला येण्यास मदत होते. मात्र यंदा जून महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंतही समाधानकारक मान्सूनचा पाऊस झाला नाही. परिणामी झाडांवरील पाण्याचा ताण 2 महिन्याहून अधिक काळ कायम राहिला. यातच तापमान सलग 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने अनेक संत्रा झाडे पूर्णपणे वाळून गेली. त्यामुळे मृगबहार आणि आंबिया बहार या दोन्ही हंगामातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. सुधाकर चौधरी, आमच्या तालुक्यातील सर्व संत्रा बागा जे आहेत ते सुकलेले आहेत. तरी मायबाप सरकारने या सर्व शेतकऱ्यांच्या संत्रा बागाचे सर्वेक्षण करून सर्वांना आर्थिक मदत देण्यात यावी आणि लवकरात लवकर या संत्रा बागाच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात यावे, ज्यामुळे या सर्व शेतकऱ्यांना आता पुढील विकासाकरिता थोडीफार काहीतरी मदत होईल अशी मायबाप सरकारकडे विनंती आहे. उत्पादन न मिळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेक बागायतदार अडचणीत आले आहेत. माझ्या शेतातले सर्व संत्र्याचे झाडं 75% वाळलेले आहेत. तरी व तालुक्यातील सगळ्या कास्तकारांचे संत्रा यावर्षी वाळून गेलेला आहे. तरी शासनाने याबद्दल ताबडतोब संत्र्याचा सर्वे करून वाळलेल्या संत्र्याचा त्यांना शासनाकडून मदत द्यावी. यामुळे नुकसानग्रस्त संत्रा बागांचे तातडीने पंचनामे करून शासनाने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. गजानन इंगोले, संत्रा बागायतदार. दरवर्षी संत्रा येण्यासाठी एप्रिलपासून साधारणतः पाणी दिल्या जात नाही आणि त्यामुळे यावर्षीचे ऊन लक्षात घेता जास्त उष्णता असल्यामुळे संत्रा बागा ह्या तळणीवर सोडल्या असताना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या सुकलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम यावर्षी शेतकऱ्याला उत्पन्न मिळणार नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी आमच्या शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे. सततचे वाढते तापमान आणि उशिरा झालेला पाऊस यामुळे वाशिम जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आता शासन या नुकसानीची दखल घेऊन आर्थिक मदत जाहीर करते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जागतिक अंमली पदार्थाविरोधी दिनानिमित्त वर्धा शहरात आज भव्य अंमली पदार्थाविरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला। या रॅलीत प्रशासन, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नशामुक्त वर्धाचा संदेश दिला। जागतिक अंमली पदार्थाविरोधी दिनानिमित्त वर्धा जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाच्या वतीने आज अंमली पदार्थाविरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामीण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी वनमथी सी, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आणि नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांची प्रमुख उपस्थिती होती। विशेष म्हणजे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी संपूर्ण रॅलीत नागरिकांसोबत पायदळ सहभाग नोंदवत व्यसनमुक्त समाज घडवण्याचा संदेश दिला। रॅलीमध्ये विद्यार्थी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नशामुक्त वर्धा घडवूया असा संदेश देत नागरिकांनी अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच युवकांमध्ये वाढत्या व्यसनतेला रोखण्यासाठी जनजागृती हाच सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले। व्यसनमुक्त, निरोगी आणि सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे आवाहन या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले। वर्ध्यातील या जनजागृती रॅलीमधून नशामुक्त समाज हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। अंमली पदार्थाविरोधातील ही लढाई केवळ प्रशासनाची नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सिटी न्यूजला सबस्क्राईब करा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिलेगाव लासूर स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीची वारंवार छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओला पोलिसांनी भर रस्त्यात चांगलाच धडा शिकवला। अनेक तक्रारीनंतरही न सुधारणाऱ्या या तरुणाविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिलेगाव लातूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील बसस्थानक परिसरात ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार एक अल्पवयीन मुलगा गेल्या काही दिवसापासून एका अल्पवयीन मुलीची सातत्याने छेडछाड करत होता। फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न तसेच मुलीचा पाठलाग करण्याचे प्रकार सुरू होते। या प्रकाराला कंटाळून मुलीच्या पालकांनी आणि संबंधितांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तसेच पोलिसांकडे तक्रार केली। मुलीनेही तिला त्रास देणाऱ्या मुलाचे नाव सांगितले होते, मात्र वारंवार समज देऊनही संबंधित मुलगा आपल्या वागणुकीत सुधारणा करत नव्हता। शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत तो बसस्थानक आणि शाळा परिसरात फिरत असल्याच्या तक्रारी सतत येत होत्या। अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत भर रस्त्यात चांगलाच धडा शिकवला। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले असून मुलीच्या सुरक्षेसाठी अशा कारवाईची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। याचवेळी शिलेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 55हून अधिक महिला आणि मुली बेपत्ता असल्याची माहिती पोलीस सहाय्यक निरीक्षक सलीम चाऊस यांनी दिली असून ही बाबही चिंतेचा विषय बनली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिलेगाव लासूर स्टेशन परिसरात एका अल्पवयीन मुलीची वारंवार छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओला पोलिसांनी भर रस्त्यात चांगलाच धडा शिकवला। अनेक तक्रारीनंतरही न सुधारणाऱ्या या तरुणाविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे। मोहरम उत्सव म्हटला की राज्यभरातील भाविकांच्या नजरा आपोआप अजिंठ्याकडे वळतात। सुमारे 150 ते 200 वर्षाची हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा जपणाऱ्या अजिंठा शहरात यंदाही मोहरम उत्सव मोठ्या भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहात साजरा होत आहे। यंदा तब्बल 60 सवाऱ्यांची स्थापना करण्यात आली असून आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक विसर्जन सोहळा पार पडला आहे। अजिंठा शहरातील मोहरम उत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक सलोखा आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो। यंदा शहरातील विविध भागात एकूण 60व्या सवाऱ्यांची स्थापना करण्यात आली आहे। त्यामध्ये हिंदू बांधवांच्या 7 आणि मुस्लिम बांधवांच्या 53 सवाऱ्यांचा समावेश आहे। गेल्या 150 ते 200 वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने जपली जात आहे। मोहरम उत्सवानिमित्त मराठवाडा, विदर्भ, खानदेश, मध्य प्रदेश तसेच राज्याच्या विविध भागातून हजारो भाविक अजिंठ्यात दाखल झाले आहेत। त्यामुळे शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी असून व्यापारी वर्गातही उत्साहाचे वातावरण आहे। शहरातील इमामबाडा, हुसेनी मोहल्ला, त्रिपोला गल्ली,
खडक मोहल्ला, जामा मशीद परिसर आणि शिवणा गेट या भागांमध्ये विविध सवाऱ्यांची स्थापना करण्यात आली आहे. 7वा, 8वा आणि 9वा मोहरम या दिवशी पारंपरिक भेटी आणि मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडल्या. 9व्या मोहर निमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून विविध सवाऱ्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल ताशांचा गजर, धार्मिक विधी आणि भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले. आज मोहरमच्या दिवशी नाले, हैदर, पंजा, बुराक यासह विविध सवाऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, गुजरातमधील सुरत तसेच नागपूर, अकोला, खामगाव, जालना आणि मालेगावसह विविध भागातून हजारो भाविक उपस्थित आहेत. उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. हिंदू मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि परंपरेचा सुंदर संगम असलेला अजिंठ्याचा मोहरम उत्सव आजही राज्यभरात भाविकांसाठी श्रद्धेचे आणि आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.